कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर फुटबॉल स्पर्धा सुरू आहे। त्यामध्ये रंकाळा तालीम आणि उत्तरेश्वर वाघाची तालीम संघात सामना झाला। दोन्ही संघांकडून सामन्याच्या अखेरपर्यंत प्रत्येकी 2 गोलची नोंद झाली। त्यामुळे हा सामना टाय ब्रेकरवर खेळवण्यात आला। यामध्ये रंकाळा तालमीने उत्तरेश्वर वाघाची तालीम मंडळावर 5-3 अशा गोलने विजय मिळवला। दरम्यान सायंकाळच्या सत्रात संयुक्त जुना बुधवार पेठ आणि सम्राटनगर स्पोर्ट्समधील सामना गोल 0 बरोबरीत सुटला। केएसए चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे। या स्पर्धेत सायंकाळच्या सत्रात संयुक्त जुना बुधवार पेठ आणि सम्राटनगर स्पोर्ट्स क्लब संघात सामना झाला। पूर्वार्धात दोन्ही संघातील खेळाडूंनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून देखील गोलची नोंद झाली नाही। उत्तरार्धात बुधवार पेठकडून रविराज भोसले, प्रसाद सरनाईक, सचिन मोरे, थुलुंगा, वाहज लामापुरे, वारिस भाट यांनी आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडवलं। तर सम्राटनगरच्या मोहित घोरपडे, सोहम साळुंखे, अशित बागवान, प्रसाद साबळे, युनुस नदाफ, तेजराज माने यांनी देखील तोडीस तोड खेळ केला। मात्र सामन्याच्या अखेरपर्यंत दोन्ही संघातील खेळाडूंना एकाही गोलची नोंद करता आली नाही। त्यामुळे हा सामना गोल 0 बरोबरीत सुटला। दुपारच्या सत्रात रंकाळा तालीम मंडळ आणि उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम संघात सामना झाला। सामन्याच्या 11व्या मिनिटाला रंकाळा तालमीच्या मेहराज उद्दीननं गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। या गोलची परतफेड करण्यासाठी तुषार पुनाळकर, अझर मोमीन, विश्वजित भोसले, श्रीकांत माने यांनी प्रयत्न केले, परंतु त्यांच्या चढाया रंकाळा तालीमच्या बचाव फळीनं फोल ठरवल्या। सामन्याच्या 58व्या मिनिटाला उत्तरेश्वर प्रासादिकच्या मयूर कदमनं गोल नोंदवत संघाला 1-1 अशा बरोबरीत आणलं। तसंच सामन्याच्या 66व्या मिनिटाला उत्तरेश्वर प्रासादिकच्या साई कदमनं गोल नोंदवत रंकाळा तालीम संघाला 2-1 गोलची आघाडी मिळवून दिली। सामन्याच्या 80व्या मिनिटाला तुषार पुनाळकरनं रंकाळा तालीमवर गोल नोंदवत सामना 2-2 गोल अशा बरोबरीत आणला। अखेर याच बरोबरीत सामना सुटल्यानं पंचांनी हा सामना टाय ब्रेकरवर खेळवण्याचा निर्णय घेतला। त्यामध्ये रंकाळा तालीम संघानं 5-3 अशा गोल फरकानं हा सामना जिंकला।